कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी विषयक चिंतनामध्ये आपण आज माऊलींनी ही ज्ञानेश्वरी अर्थात हा ग्रंथ कसा अभ्यासावा, कसा वाचावा आणि त्याचा अनुभव कसा घ्यावा या संबंधीचं विवरण केलेलं आहे। कारण ज्ञानेश्वरी ही शब्दातीत आहे। कारण ज्ञानेश्वरीचा आशय शब्दामध्ये पकडता येणारा नाही। म्हणून त्यांनी म्हटलंय की बोला आधी झोंबिजे प्रमेय अशी। शब्दाच्या पलीकडे असलेली ही परिभाषा आहे आणि ही कशी समजून घ्यावी हे सांगत असताना जेव्हा प्रथम गणेश वंदन, सरस्वती वंदन आणि सद्गुरूचं वंदन केल्यावर माऊली म्हणतात की हे जे शब्द ब्रह्म आहे ते मी कवळण्याचा प्रयत्न केलाय। हा प्रयत्न अवघड आहे, सामान्यांना तो शक्य नाही आणि मी तर सामान्यातला सामान्य आहे। तेव्हा मला हा गीतार्थ कवळू उपाय आहे। हा गीतार्थ मी माझ्या बाहूमध्ये कवळण्याचा प्रयत्न करतोय। तो सद्गुरूच्या कृपेमुळे शक्य आहे असं म्हणून ते म्हणतात की ही ज्ञानदेवी कशी अनुभवावी हे सांगताना माऊलींनी काव्य या दृष्टिकोनातून याचा विचार केलेला आहे। ज्ञानेश्वरी हे तत्वज्ञानात्मक असून सुद्धा काव्यात्मक आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वामध्ये तत्वज्ञ आणि कवी या दोहोंचा संगम झालेला आहे असं आपण म्हणतो। हा तत्वज्ञ कवी आहे, मुळातच प्रतिभावंत आहे आणि या प्रतिभेच्या साह्याने ते म्हणतात की ही माझी ज्ञानेश्वरी आपण कशी अनुभवावी तर तयापरी हे श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणून या। आता पहा, आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, चांगली गोष्ट आहे, परंतु पारायण करताना सुद्धा आपण काय वाचतो आहोत किंवा त्या शब्दांचा कानोसा घेताना शब्दांचा आशय काय, माऊलींच्या एका शब्दाच्या मागे किती अन्वयार्थ दडलेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही। म्हणून माऊली म्हणतात की हा काव्यार्थ जो समजून घ्यायचा आहे, कारण ध्वनी हा शब्द त्यांनी वापरलाय, रसध्वनी। आता हा पुन्हा काव्यशास्त्राचा विषय आहे, तो आणखी अवघड जाईल। म्हणून मी एवढंच सांगेन की ध्वनी म्हणजे ध्वनीत होणारा अर्थ। शब्दाने एखादा अर्थ प्रगटतो, व्यक्त होतो, पण तो डिक्शनरी मिनिंग असतो, तो फक्त शब्दकोशातला अर्थ असतो, पण त्याच्या पलीकडे त्याचे अनेक संकेत असतात आणि या संकेताचा अर्थ ज्याला कळतो त्याला काव्य कळतं। आणि म्हणून काव्यामध्ये आपण ध्वनीचा विचार करतो। हा ध्वनी म्हणजे ध्वनीत होणारा अर्थ, सूचित होणारा अर्थ आणि म्हणून शब्दार्थ, शब्दार्थापेक्षा लक्षणार्थ, लक्षणार्थापेक्षा व्यंग्यार्थ आणि या व्यंग्यार्थाच्या मध्ये सुद्धा भावार्थ हा माऊली अपेक्षितात। या दृष्टीने ते म्हणतात तयापरी हे श्रोता अनुभवावी हे कथा। ही कथा अनुभवा तुम्ही, कुठे अनुभवा तर ती मनः पातळीवर, मनोमंचावर याचा अनुभव घ्या आणि तो कसा तर अति हळुवारपणे चित्त आणून या। अत्यंत मनाला हळुवारपणा, मन अत्यंत मृदू केलं पाहिजे। मृदू मनालाच हे कळू शकतं। मृदू म्हणजे काय, संवेदनाक्षम। संवेदना ही आपल्या अंतःकरणाच्या पर्यंत जाऊन पोचली पाहिजे आणि या संवेदनेचा अनुभव आपण घेतला पाहिजे। या दृष्टीने ते म्हणतात की हा माझ्या काव्यामध्ये रस आहे आणि हा रस शृंगाराचा माथा शांत रस मी बसवणार आहे। हा शांताची या घरा आणि अद्भुत आला पाहुणेरा। या ठिकाणी
हा रसध्वनी माऊली अपेक्षितात. येथ चातुर्य शहाणे झाले आणि प्रमेय रुची साले, ही त्यांची परिभाषा आहे. प्रमेय प्रमेय म्हणजे काय हो? प्रमेय म्हणजे प्रमा म्हणजे ज्ञान, आणि हे ज्ञान ज्या तत्वज्ञानात्मक शब्दामध्ये सांगितलेलं असतं त्याला प्रमेय असं म्हणतात. अर्थात ज्ञान तर अवघड विषय, तो तर बुद्धीचा विषय, परंतु हा ज्ञान जरी बुद्धीचा विषय असला तरी तो संवेदनाचा विषय करण्याचं सामर्थ्य माऊलीमध्ये, म्हणून ते म्हणतात चातुर्याला शहाणपण यावं आणि प्रमेयाला रुची प्राप्त व्हावी आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुर्याला देखील मधुरता प्राप्त व्हावी, शृंगाराला देखील सुरेखता प्राप्त व्हावी आणि या ठिकाणी सर्व कला संपन्नता आपोआपच या ठिकाणी प्रगट होते. ते म्हणतात की वास्तविक सुक्षेत्र बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडिले अर्थ जात. या ठिकाणी महाभारताचा संदर्भ दिलेला आहे की व्यासांनी महाभारतामध्ये आधीच सुंदर अशा प्रकारच्या फुलांची पखरण केलेली आहे आणि मी यामध्ये ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने एक काव्याचा आविष्कार करत आहे. तो कसा? माऊलींनी उदाहरण दिलंय, अतिशय गोड उदाहरण आहे. ते म्हणतात प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी, प्रगटे जशी आगळी अंगना अंगी, आणि नातडी उद्यानी माधवी घडे. एखाद्या नुकत्याच उमलत्या वयात असणाऱ्या स्त्रीचं उदाहरण माऊली देतात. कशामुळे देतात? त्याचं कारण सामान्यांना तेच कळू शकतं. ज्याला पंच विषय म्हणजे शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श या 5 विषयांचा ज्याला अनुभव आहे, किंवा आपण पंच विषयाच्या अनुषंगानेच कुठल्याही गोष्टीचं ग्रहण करत असतो, म्हणून माऊलीने उदाहरण दिलंय प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी, प्रगटी जैसी आगळी अंगना अंगी. अंगना अर्थात स्त्री. स्त्रीच्या मध्ये ज्याप्रमाणे सुरुवातीला तारुण्याचे अनेक कोंभ प्रगटलेले दिसतात, तिच्या शरीरावर, देहावर हे सगळे सुंदर अशा प्रकारच्या तिच्या तारुण्याचा बहर जसा दिसायला लागावा तशी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि मुळातच गीता तत्व हे कसं आहे हे सांगताना पहिल्याच अध्यायात सुरुवातीला त्यांनी सांगितलंय की जेव्हा शंकर पार्वतीला सांगतात आणि पार्वती त्यांना विचारते, असा एक थोडा नाही म्हटलं तरी कथांश त्यांनी दिलेला आहे. पार्वती विचारते, का हो तुम्ही एवढं समाधी अवस्थेमध्ये असून सुद्धा गीतेमध्ये एवढा तल्लीन का होता? गीतेमध्ये असं काय आहे की ज्यामध्ये तुम्ही तल्लीन व्हावं? तेव्हा शंकर असं म्हणतात की जैसे का रूप तुझे नित्य नूतन देखिजे, तैसे हे गीता तत्व. अगं गीता म्हणजे गीतेतलं तत्वज्ञान हे नित्य नूतन आहे, नित्य नवय, रोज वेगळं जाणवतं. का? जसं तुझं रूप मला वेगळं दिसावं, तू प्रत्येक दिवशी मला वेगळी जाणवतेस. म्हणजे शंकर सुद्धा इतका कफल्लक असून किती सुंदर शृंगाराची भाषा वापरतो. त्याचं कारण असं आहे की माऊलींच्या काव्याचंच वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी या शब्दाला चातुर्य शहाणे झाले आणि प्रमेय रुची आले असं म्हटलेलं आहे. त्या दृष्टीने हे ज्ञानेश्वरीसारखी अनुभव कथा कशी वाचावी हे सांगताना ते म्हणतात, जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मनमोवाळे चकोर तलगे. तलगे म्हणजे तिलक. तलगे हा शब्द आपला मराठीतला नाहीये तसं म्हटलं तर, कारण ज्ञानेश्वरीमध्ये अनेक शब्द कन्नड आहेत, काही तेलुगू आहेत. तेव्हा तेलुगू शब्द आहेत तलगे. तलगे म्हणजे लहान पिलं. कोणाची लहान पिलं? तर चकोराची लहान पिलं. ज्याप्रमाणे चकोर हा चांदणच टिपत असतो असं म्हणतात. चकोर हा चांदण्यावरच जगतो. पौर्णिमेच्या दिवशी, आज योगायोगाने पौर्णिमाच आहे, चतुर्दशी युक्त पौर्णिमा, तेव्हा पौर्णिमेच्या दिवशी त्यातही शारदीयेचे चंद्रकळे, शरद ऋतूतली पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यामध्ये ज्याप्रमाणे चकोराची लहान लहान पिलं ही चांदणं टिपावीत. चकोराने टिपलं तर कदाचित चकोर हा मोठा आहे,
मोठे चकोर यापेक्षा लहान चकोर म्हणजे त्यांची पिलं ती किती मृदूपणाने टिपतील, ती किती अलगदपणाने टिपतील याचा भाव सौंदर्य माऊलींना दाखवायचंय. म्हणून ते म्हणतात चकोर तलगे. ज्याप्रमाणे या चांदण्यांचं टिपणं चकोरांच्या पिलांच्याकडून व्हावं तसं तुम्ही ज्ञानेश्वरीचा अनुभव घ्या. आणि जैशी भ्रमरू परागू नेती आणि कमळदळे नेणती. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य, ज्ञानेश्वरीचा अनुभव असा कसा घेता येईल हळूवारपणाने. आणि मग माऊली दुसरं उदाहरण देतात. ज्याप्रमाणे भ्रमर भुंगे येतात, फुलावरती बसतात आणि फुलांच्या नकळत फुलांच्या मधला मध घेऊन जातात, पराग घेऊन जातात, कमलामध्ये येतात आणि कमलातला पराग, कमलातील सुंदर स्वाद ते स्वतःच्या सोबत नेतात आणि कमळदळांना त्याचा पत्ताही नसतो. त्याप्रमाणे तुम्ही या ज्ञानेश्वरी मधला आनंद घ्या. ते म्हणतात जैसे भ्रमरू पराग नेती आणि कमळदळे नेनती. त्याप्रमाणे हा व्यवहार आहे. या दृष्टीने माऊलींनी हा आशयाच्या पातळीवर, अनुभवाच्या पातळीवर, संवेदनेच्या पातळीवर रसिकतेने हे कसं ज्ञान आत्मसात करावं, त्यातला अनुभव कसा घ्यावा. भ्रमर परागू नेती परी कमळदळे नेणती, तैसी परी आहे सेवती ग्रंथी ये, का आपुला ठाय न सोडिता आलिंगे जे चंद्र प्रगटता. ज्याप्रमाणे कुमुदिनी ही आपल्या ठिकाणीच राहून चंद्राला आलिंगन देते, त्याप्रमाणे आपण या अनुभवापर्यंत जाऊन पोहोचा. हा जो अनुभव गीतार्थ हा अनुभव आहे, तसा हा अनुभव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि हा अनुभव आपण तितक्याच हळूवारपणे घ्या. जर माऊली असंही म्हणतात की जर तुम्हाला हा अनुभव इतक्या संवेदनात्मक पातळीवर घेता आला नाही तर मात्र ही गोठी कशी होईल तर मुखिया बहिरियाची. मुखिया बहिरियाची म्हणजे काय तर मुक्याने सांगितलं आणि बहिऱ्याने ऐकलं असं जर आपण म्हणलं तर ते हास्यास्पद होईल. म्हणजे मुका सांगू शकणार नाही आणि बहिर ऐकू शकणार नाही. मग सांगणं आणि ऐकणं हे जसं निरर्थक होईल त्याप्रमाणे माझी ज्ञानेश्वरी सुद्धा निरर्थक होईल जर तुम्ही इतक्या हळूवारपणे ते ऐकली नाही तर. ज्याप्रमाणे माऊलींनी आपल्या समोर सुंदर अशा प्रकारची ही काव्यानुभवाची पद्धत मांडलेली आहे. याला म्हणतात रसिकानुभूती, काव्यानुभूती. काव्य कसं अभ्यासावं, काव्य कसं समजून घ्यावं, काव्याच्या जवळ कसं जावं याचा एक वस्तुपाठ माऊलींनी आपल्या समोर मांडलेला आहे. आणि शेवटी माऊली म्हणतात की या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो. पाठभेदाची चर्चा मी या ठिकाणी करणार नाही, परंतु पाठभेद कसे असतात ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी पाठभेद आहेत. वारकरी सांप्रदायिक ज्ञानेश्वरी थोडीशी वेगळी आहे, त्यामध्ये अनेक वेगळे शब्द आहेत. राजवाड्यांनी प्रकाशित केलेली ज्ञानेश्वरी आणखी थोडीशी वेगळी आहे. जे खळांची वाकुडी मोडो असं राजवाड्यांच्या ज्ञानेश्वरीत आपल्याला दिसतं आणि जे खळांची व्यंकटी सांडो हे असं आपण पारंपरिक वारकरी सांप्रदायिक दृष्टिकोनातून असलेल्या ज्ञानेश्वरीत वाचतो. तेव्हा अशा प्रकारचे पाठभेद झालेले आहेत, वाद नाही, परंतु एका पाठभेदाचा उल्लेख करतो कारण माऊलींनी या ठिकाणी जो शब्द वापरलाय आणि मागच्या पुढच्या गोष्टीचा संदर्भ जर लक्षात घेतला ते म्हणतात की हे सगळं ज्ञान गीतार्थ कवळूप आहे. हा गीतार्थ मी दोन माझ्या बाहूमध्ये कवळण्याचा प्रयत्न करतोय. ही अवघड गोष्ट आहे, हे अवघड आहे, हे शक्य नाहीये, परंतु हे अपार कैसेने कवळावे, हे कसं कवळता येईल हो? आकाश कधी हाताने पकडता येईल का? किंवा महातेज कधी धवळता येईल का? गगन मुठी सोवावे, एवढं मोठं आकाश मुठीमध्ये आणता येईल का? एवढा मोठा सागर केवळ एका ओंजळीमध्ये आणता येईल का? आणता येणार नाही, परंतु हा आणता येऊ शकतो. कशामुळे? जर गुरुकृपा असेल तर, जर संतांची कृपा असेल तर हे शक्य होईल. अशा प्रकारचा आशय मांडत मांडत माऊली म्हणतात लोहाचे कणक होय. आता पहा याच्या अलीकडची ओवी कशी आहे. लोहाचे कणक होय, लोखंडाचं सोनं झालं, पण ही हातोटी लोखंडाची नाहीये, मग कोणाची? परिसाची आहे. परिसामुळे लोखंडाचं सोनं झालं.
लोकाचे कनक होय हे सामर्थ्य परिसची आहे. का मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. एखाद्या मृताला सुद्धा जीवन प्राप्त होऊ शकतं. ही कृपा संतांची आहे. कारण आपण अनुभवलंय की ज्ञानेश्वर माऊलींनी सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं आणि त्यांनीच हे सगळं लेखन केलं. तेव्हा संत कृपा झाली तर काय एक होणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आणि भारती. जर सरस्वती प्रगटली तर मुका सुद्धा बोलू शकतो. हे वस्तू सामर्थ्य नाहीये तर संत सामर्थ्य आहे. येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही का जयाचे कामधेनू माये. दयाशी अप्राप्य काही आहे. एखाद्याची आई जर कामधेनू असेल तर तिला अप्राप्य काय. आणि असं म्हणत म्हणत माऊली म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला. खरं म्हणजे अनेक सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये अविवेकू हा पाठ आहे. मी या ठिकाणी पाठ चर्चा फारशी करणार नाही, पण हा फार महत्वाचा पाठ आहे म्हणून सांगतो. कारण आतापर्यंत आपण काय पाहिलंय मागच्या ओवींच्या मधून की हे सामर्थ्य कोणाचं आहे, संतांचं आहे. आणि म्हणून एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू असा पाठ सगळीकडे. परंतु ज्ञानेश्वरीचे प्रकांड पंडित आणि अभ्यासक ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या 1000 प्रती गोळा केल्या आणि त्यातल्या एका प्रतीमध्ये ते मला म्हणाले, प्राचार्य रामदासजी डांगे यांचा उल्लेख मुद्दाम मी करेन. त्यांनी त्यांची ज्ञानदेवी सिद्ध केलेली आहे शुद्ध पाठ लिहून. आणि ते म्हणतात, एवढ्या सगळ्या प्रती पाहिल्यानंतर एका प्रतीमध्ये मला विवेकू हा पाठ आढळला आणि तो योग्य वाटला. एरवी तरी मी मूर्खू, एरवी तरी मी मूर्खच आहे, पण जर मला जरी झाला विवेकू. अविवेकू हा पाठ सगळीकडे आहे, परंतु जर काही विवेक माझा झाला असेल तर हा जो विवेक आहे त्याची शक्ती किंवा ती विवेक का झाला याचं कारण संत कृपा हीच त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून एरवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. संत कृपेमुळे माझ्यामधला मी जरी मूर्ख असलो तरी माझ्याकडून जर काही विवेक घडला असेल तर तो संत कृपेमुळेच घडला असं माऊलींना सांगायचंय. मागच्या अनेक ओव्यांचा संदर्भ घेतला तर इथे विवेकू पाठच योग्य वाटतो, अविवेकू वाटत नाही. पण अनेक सांप्रदायिक प्रतीमध्ये सुद्धा अविवेकू पाठ आहे आणि त्याचं स्पष्टीकरण ते देतील. नाही असं नाही की जर मी मूर्खच आहे आणि माझा अविवेक जरी झाला तरी संत कृपा मला समजून घेईल या अर्थाने तो आपण अर्थ लावू शकतो. पण मागची 2-4 ओव्या जर बघितल्या तर या सगळ्यामध्ये त्यांनी संत कृपेमुळे काय चमत्कार होऊ शकतो हे सांगितलंय. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर विवेकू हा पाठ योग्य वाटतो. मी जर मूर्खच आहे पण माझ्यात जर थोडा विवेक झाला असेल तर तो संत कृपा दीपकू सोज्वळू असे. तेव्हा या ठिकाणी माऊलीने स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेतलेला आहे, न्यूनपणा घेतलेला आहे. आणि मी ज्ञानेश्वरी सांगत असताना काही न्यून झालं, न्यूनते पुरते अधिकते सरते. माझ्याकडून काही जर न्यून झालं तर ते हे न्यून आपण सांभाळून घ्या आणि जर चुकलं असेल तर तेही आपण माफ करा. अशा पद्धतीची स्वतःची भूमिका मांडून ते म्हणतात. आणि मग निवृत्तीदास, स्वतःला निवृत्तीदास शब्द माऊली वापरतात. आणि हे ऐकल्यानंतर मग या ठिकाणी एवढं सगळं निवेदन आत्मनिवेदन केल्यावर तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लागे काही. श्री गुरु म्हणजे निवृत्तीनाथ माऊलींना म्हणतात की आता हे सगळं बोलायची गरज नाही. आता कृष्ण काय म्हणाले, धृतराष्ट्र काय म्हणाला ते आम्हाला सांग, म्हणजे गीतेकडे वळ. असं म्हटल्यानंतर माऊली गीतेकडे वळतात. तेव्हा आता यानंतर आपण उद्याच्या चिंतनामध्ये गणेश वंदन आणि सरस्वती वंदन आणि गुरुवंदन या वंदनाचा विचार करू. कारण यालाच आपण या ठिकाणी मंगलाचरण असं म्हणतो. हे मंगलाचरण 3 प्रकारचं असतं. एक वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण, दुसरं नमनरूप मंगलाचरण आणि तिसरं स्तुतिरूप मंगलाचरण. तर हे नमनरूप मंगलाचरण आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. या ठिकाणी उद्याच्या चिंतनामध्ये आपण या माऊलींच्या वंदनाचा विचार करू, अर्थात त्यांच्या मंगलाचरणाचा विचार करू. कुंडलीक वरदे हर विठ्ठल.